हे आता हे जे दिसतंय सेंट्रलाइज्ड आमच्या पूर्ण शेताचं हे 22 एकरचं सेंट्रल हार्ट आहे बेसिकली. इथून आमचा सगळा रक्तपुरवठा होतो. जवळजवळ सगळी ही जी बागायत दिसते त्या सगळ्या बागायतीच्या रानात इथून डायरेक्ट सप्लाय होतं आपला. आणि ही कम्प्लिटली कंट्रोल्ड आहे आणि ऑटोमॅटिक आहे. इथून इरिगेशन, पाण्याची सोय प्लस खत व्यवस्थापन सगळं इथून होतं. इथून आम्ही सगळे सेंट्रलाइज्ड वॉल्स केलेले आहेत आणि इथं कनेक्शन दिलेलं आहे. आता ही सगळी जी बागायत पाहिली तुम्ही बाहेर, त्याचा सगळा कंट्रोल इथं आहे. आणि बागायतीसाठी आम्ही ड्रिप वापरलेलं आहे. ड्रिप यूज करण्याचा एक ड्रॉबॅक असतो जे की चोकअप होतं ड्रिप आणि इक्विव्हॅलंट वॉटर सगळीकडे पडत नाही. त्याच्यामुळे काय आहे की फिल्ट्रेशन प्रॉपर असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आणि आमच्या शेततळ्यातलं पाणी कधी कधी उन्हाळ्यात शेवाळा तयार होतं वरती, तर ते शेवाळ्याचं पाणी अर्ध्या तासात आमचं फिल्टर चोकअप व्हायचा आधीचा जो मॅन्युअल फिल्टर होता. आम्ही काय केलंय, अमियाड कंपनीची जे की इस्रायल बेस्ड कंपनी आहे त्याचा फिल्टर घेतला काही ॲग्रोनॉमिस्टच्या मार्गदर्शनाखाली. आणि ह्या फिल्टरद्वारे आम्ही जेवढी पण सूक्ष्म जी फिल्टरची घाण आहे ती सगळं इथं साफ करतं. आणि कसं ऑटोमेटेड वेने करतं, त्याने इनलेट प्रेशर बघतं आणि आउटलेट प्रेशर बघतं जे की इकडे जातं आणि ह्या वॉल थ्रू आमच्या शेतात जातं. आणि दोन्हीमध्ये डिफरन्स जर सापडला लगेच त्यानं फ्लश करते आणि सगळी घाण ओढून घेते जेवढी अडकलेली आहे जाळीमधली बाहेर सोडते इकडं. त्याच्यामुळे आमचं काय झालंय, आमचं सगळ्यात महत्त्वाचं अडचण जी होती, बॉटलनेक जे होतं आमच्या शेतात हे करायचं, ते ह्या फिल्टरने आम्हाला सॉर्ट करून दिलेलं आहे. आपलं इनलेट पाणी आहे जे की शेततळ्यातनं येतं. ह्या फिल्टरमधनं होऊन पूर्णपणे फिल्टर आउट करून ते चांगलं पाणी जे स्वच्छ पाणी आहे ते इकडे येतं. आणि इथं आहे आमची व्हेंचुरी, जेणेकरून आम्ही खत करतो, ह्याच्यात खत तयार करतो. आणि ऑटोमॅटिक व्हेंचुरीच्या प्रिन्सिपलद्वारे हे सक्शन करतं ह्याच्यातलं. आणि जेव्हा खत द्यायचं असेल तर ह्यातलं हे पाईप ऑन करतो जेणेकरून ह्याला वळून घेते ते खत. आणि ज्या प्लॉटला सोडायचं आपल्याला, आता 1 2 3 4 5 प्लॉटचे इथं कनेक्शन्स आहेत. सेंट्रलाइज केलेलं आहे आम्ही हे ड्रिप इरिगेशनचं. आणि समजा केळीचा म्हणा प्लॉट, ऊसाचा प्लॉट, ऊस सुद्धा ड्रिपवर आहे, पपईचा प्लॉट, हे सगळं ड्रिपवरच आहे. जेवढी फळबागा आहे इथं बाहेर दिसते ते सगळं ड्रिपवर आहे. तर ह्या सगळ्यांचे कनेक्शन्स इथं आहेत. तर ॲट अ टाइम आम्ही ज्याला पाणी द्यायचंय त्याचं चालू करणार आणि ज्याला खत द्यायचंय ऑटोमॅटिकली हे जर कॉक चालू केला तर त्या लाईनला खत जाणार. खत नसेल द्यायचं, फक्त पाणी द्यायचं असेल तर फक्त कॉक चालू करणार, ह्याचं काही व्हेंचुरीचं बंद करणार सगळं. हे खालून पाणी येऊन असं फ्लो आउट होणार. आणि ज्या त्या प्लॉटमध्ये सोडलेले आहेत हे पाईप्स पूर्ण, जसं पूर्ण पाईपलाईन सेंट्रलाइज इथं आणलेली आहे सगळ्या शेताची. हे जे 5 वॉल्स आहेत हे मॅन्युअल वॉल्स नाही आहेत जे आपल्या शेतात असतात, जे युजली जे आपण कॉक ऑफ करतो ऑन करतो तसं नाही आहे. हा इलेक्ट्रिक वॉल आहे जे की सोलेनाइडचं प्रिन्सिपल यूज करतं. हे काय करतं, हे आमच्या इलेक्ट्रिक बोर्डला कनेक्टेड आहे. आणि इलेक्ट्रिक बोर्ड आम्हाला GPS किंवा इंटरनेटद्वारे आमच्या फोन थ्रू आम्ही ह्याला सिग्नल्स पाठवू शकतो. आणि सिग्नल पाठवला की ह्या वायर थ्रू, ही जी वायर दिसते ती येऊन ह्या वॉलला स्विच करते. आणि हे स्विच झालं की ऑन होतं किंवा ऑफ होतो, आपल्याला जे फंक्शन करायचं ते करू शकतो. मग रात्री अपरात्री समजा 1 वाजता लाईट येणार आहे आपली 3 फेजची, तर आम्हाला इथे येणं होत नाही तेवढ्या उशिरा. तर हे आमचं काम, हे आपलं ऑटोमायझेशन जे वॉल ऑटोमायझेशन जे आहे ते करून देतं. आणि हे सगळ्याचा कंट्रोल आहे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर असू द्या, तुम्ही इंडियात असू द्या, जपानमध्ये असू द्या, अमेरिकेत असू द्या, तुम्हाला घरी बसून बोटावर ते कंट्रोल करता येतो ह्या वॉल्सचा आणि इव्हन पाण्याचा. आता हा जो बोर्ड आहे तो सगळ्या वॉल्सला कंट्रोल करतो माझ्या. आणि इव्हन मोटर जी आहे आमची पाण्यातली बाहेर जे दाखवेल आपण नंतर, त्या मोटरला पण कंट्रोल करतो. हे स्टार्टर आहे मोटरीचं. आणि हे जे आहे वॉल कंट्रोलर आहे आमच्या 5 वॉल, हा वॉल कंट्रोलर थ्रू कंट्रोल. बेसिकली हा वॉल कंट्रोलर ह्याला कनेक्टेड आहे. हे सिग्नल आपल्या फोनवरती देतो आणि ह्याच्या थ्रू आपण ह्याला कनेक्ट करू शकतो. तलाव केलेला आहे कृषी खात्याच्या योजनेमधून, आम्हाला स्कीममधून दिलेला आहे. 66 बाय 66 मीटरचा आहे, म्हणजे 1 एकर क्षेत्र याच्यामध्ये गेलं आहे. आणि 1 कोटी लिटर पाणी यामध्ये थांबत आहे, एवढी क्षमता आहे त्याची. हे शेततळ्यातलं पाणी आम्ही पूर्ण शेतीला वापरतो. इथं तुम्ही पाहतात हे माझ्या बाजूला हे कंपोस्ट खड्डा केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही जनावरांचं शेण, काडी, कचरा वगैरे घालून आम्ही कंपोस्ट खत तयार करतो आणि ते पिकासाठी वापरतो. हे गांडूळ खताचे खड्डे येते, आम्ही याच्यामध्ये गांडूळ खत, कचरा, शेण वगैरे टाकून गांडूळ खत तयार करतो. आणि ते केळी, पपई, ऊस या पिकांना आम्ही वापरतो ते पण.